नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशास रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत पौष्टिक आणि गुणकारी अशी आवळा कँडी रेसिपी। याला आवळा कँडी किंवा आवळा कंठी सुद्धा म्हणतात। पौष्टिक आणि गुणकारी असं का म्हटलेलं आहे मी, कारण आपण आवळ्यांना न शिजू देताच न वाफवताच आपण ही आवळा कँडी तयार करणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 ते 3 दिवस साखरेच्या पाकामध्ये भिजू सुद्धा आपल्याला ठेवायची नाही आहे आणि तो पाकसुद्धा आपल्याला वाया जाऊ नये यासाठी मी खास टिप्स आणि वेगळ्या पद्धतीने आवळा कँडी तयार केलेली आहे। आणि मार्केटपेक्षाही पौष्टिक अशी आवळा कँडी घरच्या घरीच आपण तयार करणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवळा कँडी सुकवताना लाल किंवा काळी पडते यासाठी सुद्धा मी खास टिप्स सांगितलेली आहे। आता त्यासाठी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे। आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर कॅरी बॅगमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये आपल्याला रात्रभर असेच ठेवून द्यायचे आहे। आणि नंतर सकाळी उठल्यावर आपल्याला हे आवळे फ्रीझरमध्ये काढून घ्यायचे आणि नंतर ताटामध्ये काढून घ्यायचे, त्यावर पाणी टाकून द्यायचे। पाणी आपल्याला खूप टाकून ठेवायचे म्हणजे आवळे सर्व भिजले गेले पाहिजे। आता पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला आवळे हे अर्ध्या तासासाठी राहू द्यायचे। नंतर अर्ध्या तासाने थोडे नरम झालेले असतात ते नंतर आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायचे। आता चाळणीवर काढल्यावर सुद्धा आपल्याला आवळे अर्ध्या तासासाठी असेच राहू द्यायचे आहे। नंतर सर्व आवळ्यांचा रस काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आवळ्यांचा रस काढून घ्यायचा आणि नंतर सर्व आवळ्यांच्या फोडी मोकळ्या करायच्या आणि त्यामध्ये जे बीज असते ते बाजूला काढून घ्यायची। आता आपण सर्व आवळ्यांच्या फोडी करून घ्यायच्या आणि त्याची साल काढून घ्यायची। अशा पद्धतीने सर्व आवळ्यांचा रस आणि साल पूर्णपणे काढून घ्यायचं आणि नंतर 10 मिनिटांसाठी आपल्याला आवळ्यांच्या फोडी अशाच ताटामध्ये पसरून ठेवायच्या आणि नंतर यावर बारीक केलेली साखर टाकायची। मी अर्धा किलो आवळे घेतलेले होते, त्यासाठी अर्धी वाटी बारीक केलेली साखर घेतलेली आहे। आता सर्व साखरेचं पाणी होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे साखरेचं पाणी झालेलं आहे। आता पूर्ण आवळ्याच्या फोडींना आपल्याला एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे। आता या भांड्यामध्ये काढल्यावर सुद्धा आपल्याला झाकण ठेवून अर्धा किंवा 1 तासासाठी असंच झाकण ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकतात साखर आणि आवळे हे व्यवस्थित मुरले गेलेले आणि साखरेचा पाकसुद्धा झालेला नाही आहे, म्हणजे साखरेचा पाक वाया जाणार नाही। आता सर्व आवळ्यांच्या फोडी आपल्याला एका ताटामध्ये पसरून ठेवायचे आहे। आता ताटामध्ये पसरून ठेवल्यावर आपल्याला उन्हामध्ये मोजून फक्त 2 तासासाठी वाळत टाकायचे। नंतर घरामध्येच किंवा सावलीमध्येच आपल्याला आवळा कंठी सुकू द्यायची आहे। यावर बारीक कापड टाकून द्यायचा म्हणजे आपली आवळा कँडी ही लालसर किंवा काळी पडत नाही। तुम्ही बघू शकता 2 दिवसानंतर आवळा कँडी छानपैकी सुकलेली आहे। आता यावर बारीक केलेली पिठी साखर टाकून द्यायची। आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हातावर तुम्ही घेऊन बघू शकता आवळा कँडी छान सुकलेली आहे आणि सॉफ्ट अशी आवळा कँडी तयार झालेली आहे। तुम्हाला मी खास 2 टिप्स सांगितलेले आहे, म्हणजे आवळा कँडी सुकवताना उन्हात सुकवायची नाही आणि दुसरं म्हणजे आवळा कँडी करताना जो आपला पाक असतो साखरेचा तो वाया जाऊ नये यासाठी मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आवळा कँडी रेसिपी केलेली आहे। तुम्हाला जर आवळा कँडी किंवा आवळा कंठी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।